नरेंद्र मोदींनी देशातील 22 अब्जोपतींचे 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं। नोटबंदी करून काळा पैसा बाहेर काढण्याचं आश्वासन दिलं होतं, पण त्याचा फायदाही नरेंद्र मोदी यांच्या मित्रांनाच झाला। जीएसटीचे पैसे जनतेकडून वसूल करून मुठभर उद्योगपतींच्या खिशात घातले। नरेंद्र मोदी हे अरबपतींचे नेते आहेत, गरिबांचे नेते नाहीत। सत्ता जाण्याच्या भीतीने नरेंद्र मोदी घाबरले आहेत आणि मोदी घाबरले की खोटे बोलण्यास सुरुवात करतात। इलेक्टोरल बॉन्डमधील भ्रष्टाचार पकडला गेल्याने मोदींची चिंता आणखी वाढली आहे। या शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली। इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अमरावती व सोलापुरात राहुल गांधी यांच्या भव्य जाहीर सभा झाल्या। या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट शब्दात हल्लाबोल केला। नरेंद्र मोदी सरकार हे दलित आदिवासी विरोधी आहे। अयोध्यातील राम मंदिराच्या उद्घाटनात देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत म्हणून बोलवले नाही। तसेच संसदेच्या उद्घाटनालाही मोदी यांनी बोलवलं नाही। भाजपा आदिवासी समाजावर अन्याय करते, पण आदिवासी, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाला सामाजिक न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष जातनिहाय जनगणना करणार आणि सामाजिक आर्थिक सर्वे करण्याचा क्रांतिकारी निर्णय होईल, असे राहुल गांधी म्हणाले।